त्याच दरम्यान आगमन होतंय शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय मैदानाच्या आतमधून. या मॅचसाठी आपण पाहतोय शैलेजी चव्हाण सर, वरुण म्हात्रे सर आणि तिसरे पंच प्रवीण पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. अजनबी ओळे यांच्या विरुद्ध आपण पाहतोय जय चिरोबा सांगडे. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील, मंगेश पाटील आणि पहिलं षटक घेऊन मिथुन दापोळकर. फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आणून पाडला. डवकरे आताचा गोलंदाज मिथुन दापोळकर ओव्हर द विकेट सध्या आपण पाहतोय मारा करत असताना. प्रकाश योजनेबद्दल आपण बोलत होतो. खरं तर दिलीपजी केनी चिंचपाडा यांच्या माध्यमातून ही प्रकाश योजना आणि खरं तर जातीने ते लक्ष देत आहेत. पहिल्यांदाच त्यांनी अशा कुठल्या रजनी स्पर्धेमध्ये प्रकाश योजना आखली आणि खरं तर कौतुकास्पद आहे. कौतुक करावं लागेल दिलीपजी केणी दादांचं. स्लॉकस्विप करण्याचा प्रयत्न होता, तितकंसं टायमिंग जुळलं नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप कडनं चेंडू अडवता आला नाही आणि इथे पहा 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. अगदी प्रचंड वेगाने या 2 धावा पूर्ण होतात. जिंकणारा संघ मोरया सावरकरच्या विरुद्ध पुढचा सामना खेळेल. त्यांनाही विनंती आपण कुठे जाऊ नका, लगेच तुमचा सामना यानंतर होईल. दुसरी फेरी निशांत चषक आपण पाहते. खरं तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रीडा स्पर्धा सातत्याने कालच्या दिवसापासून भरपूर प्रेक्षकांनी या स्पर्धेला खरं तर मैदानावर उपस्थित दर्शवली असेल. आईकरा इव्हेंटवर देखील उपस्थित दर्शवली. पुढचा बॉल, 2 बॉलमध्ये 2 धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळेस अगदी ड्राईव्ह केला उत्तमरित्या. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. फक्त सिंगल मिळणार, दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलं जाईल. मंगेश पाटीलला आशिष पाटीलने कॉल दिला. दुसरी धाव नाही आहे, परत पाठवलं आणि 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर या अगोदरचा सामना अगदी चित्तथरारक तुम्ही पाहिला. धाकटी जोई विपक्ष सावरकर अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ऑलमोस्ट सामना गेला होता. मात्र शेवटचं षटक अगदी निर्णायक राहिलं त्या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी त्या मॅचमध्ये आपण पाहिली सावरकर टीमकडनं आणि परास्त केलं धाकटी जोईला. त्यांनी चांगला संघर्ष केला होता. यावेळेस चॉप केलं, बॉलला लाईन कापली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय, बॉल अडवला जाईल, सिंगल मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. एक आपण लॉंग ऑफला खेळाडू पाहतो, एक डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात, एक फ्लाय स्लिप, एक लेग स्लिप, एक मिडॉनला खेळाडू तैनात आपण पाहतोय. एक गलीमध्ये किंबहुना पॉइंट आणि गलीच्या अगदी मधोमध आणि एक अगदी कव्हरला, शॉर्ट कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. अशा पद्धतीची व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची. हो, परफेक्ट ब्लॉक होलचा बॉल, हलकीशी अपील केली, आतली कडा लागली. मला वाटतं बन बॉल गेला तो अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नक्कीच पंच तेच दर्शवतात. भरपूर वेगाने बॉल मिथुन दापोळकरने खरं तर डिलिव्हर केला होता. बॅटच्या सहाय्याने आपण पाहतोय सिंगल मिळत असताना स्कोर पुढे सरकते 5 बॉलमध्ये 5 धावा. पॉवर प्लेमध्ये सध्या मिथुन दापोळकर अगदी जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे बांधून ठेवले त्याने. बॅटर्सला कोणतीही संधी दिली नाहीये. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि याही बॉलवर फक्त सिंगल मिळते. चांगलं षटक मिथुन दापोळकरचं, एक इकॉनॉमिकल स्पेल इथे त्याने हाताळलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या बिनबाद 6 धावा जय चिरोबा सांगडे संघाच्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आपण पाहतोय. थोडंसं शांत क्रिकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. काउंटर अटॅक करेल आशिष आणि मंगेश, यामध्ये तरी मात्र शंका नाही, कारण बॅटिंग करण्याचा निर्णय त्यासाठीच घेतलाय की धावफलकावर अशा उभं राहायच्या की समोरच्या संघाला चेस करता आलं नाही पाहिजेत. आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रयत्न मात्र मिथुन दापोळकरचं एक अफलातून षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता सेकंड ओव्हरमध्ये रोशन मुंगाची, चर्चेतलं नाव, खास करून अजनबी ओळे संघातील एक महत्त्वपूर्ण हा खेळाडू. नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी त्याची आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये बघूया आता पॉवर प्लेचं दुसरं षटक इम्प्रेस करेल का तो.
तीन खेळाडू सध्या सीमारेषेलगत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. वाडिश लॉंग ऑन, वाडिश लॉंग ऑफ, एक अगदी डीप मिड विकेट. तीन खेळाडू सध्या बाउंड्री रायडर्स. मंगेशसाठी हा बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल जसा आला तसा सोडून दिलाय. चांगला निर्णय म्हणावा लागेल. लाईन खराब इथे पाहायला मिळाली. रोशन मुंगाजीच्या माध्यमातून अवांतर धाव तो खर्च घेतोय मिथुन दाभोळकरने. पहिलं षटक अगदी अचूकरित्या हाताळलं. कोणती एक्स्ट्रा दिली नाही, कोणताही चौकार नाही, कोणताही षटकार नाही. फक्त 6 धावा त्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्या होता आणि इथे सिंगल मिळाली. स्कोर 7 या आकड्यावर. वाईडच्या स्वरूपात आली ती सिंगल आणि इथे बघा इनफिल्डच्या वरनं, मिड ऑफच्या डोक्यावरनं वाडिश लॉंग ऑफ वरनं खेळाडू येतोय लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असताना अभिजित म्हात्रे त्या ठिकाणी होते. चांगलं अंतर त्यांनी पार केलं आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना स्कोर शिफ्ट होतोय 9 या आकड्यावर. निशांत चषकाचं तुम्ही दमदार आयोजन या ठिकाणी पाहताय. पहिल्या फेरीतीला चौथा सामना तुम्ही एन्जॉय करताय. हो, परफेक्ट ब्लॉकलचा बॉल होता. खोलवट टप्प्याचा अगदी बुंदा चेंडू खोदून काढला. अक्षरशः फक्त दिशा दिली त्या बॉलला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचले. सिंगल मिळणार. अगदी संत गतीने, कासवाच्या गतीने धावफलक सध्या पुढे होत असताना, जात असताना जय चिरोबा सांगडे संघाचं खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. आयशा स्पोर्ट्स वहाळ संघाच्या जागी हा संघ दाखल झाला. तो संघ काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही आणि अजनबी ओळेच्या विरुद्ध आता जय चिरोबा सांगडे असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळत आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय, चांगलं टायमिंग साधलंय, बॉल पाठवलाय डीप स्क्वेलेकच्या दिशेने अलॉंग द कार्पेट, सीमा पार आणि आला तो चौकार. स्कोर 14 आकड्यावर. ओ स्टेप आउट झाले, लाईन कापली, गलीमध्ये तो थोडीशी मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली. पॉइंटचा खेळाडू होता बॅकअप साठी, तिथे सिंगल मिळते. ती म्हणजे आशिषला सिंगलच्या मदतीने स्कोर शिफ्ट होतोय 15 आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मॅन्डरी पॉवर प्लेचा खेळ तुम्ही पाहताय. वाईड बॉलने सुरुवात झाली होती खरं तर रोशन मुंगाजीच्या ओव्हरची. त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर सिंगल धाव. अशा 15 धावा प्रोजेक्टेड स्कोर इथे 43 पाहायला मिळतोय आपल्याला. फुल टॉस बॉल, फटका फसलाय पूर्णपणे आणि फलंदाजाला फसवलं. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला मिड ऑफच्या दरम्यान मिथुन दाभोळकरच्या माध्यमातून. कोणतीही चुकी त्यांनी केली नाही. बॅकवर्ड रनिंग हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. बघा ऍक्शन रिप्ले सध्या 2 अँगलने तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. बॅटच्या अगदी खालच्या बाजूला बॉल लागला. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मनसुबे चांगले होते मंगेशचे, मात्र ते इनफिल्ड तो क्लिअर करू शकला नाही. मिथुन दाभोळकरने हा झेल टिपला आणि पहिला धक्का आपण पाहतो लागत असताना जय चिरोबा सांगडे टीमला 15 या धावसंख्येवर मंगेश पाटील झाले मात्र बाद. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या टीमला रोशन मुंगाजीने. अशरफी ओवळे आपण पाहतोय सातत्याने. ओवळे हे हा संघ नेहमी चर्चेतला असलेला संघ. रजनी क्रिकेट, डे क्रिकेट. पंधरा धावा, 1 विकेट आपण पाहतोय. नवीन फलंदाज अमित भोपी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. किती टार्गेट सेट केले जाईल जय चिरोबा सांगडे टीम कडनं, ज्यांना व्हाईट कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये. बघूया आता त्या संधीचा त्यांना किती फायदा उचलता येते, कारण मोठं आव्हान आहे समोर अजनबी ओवळे संघाचं. सातत्याने चर्चेतला असलेला हा संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चला सामन्याला आपण थोडी गती देऊया, सामना थोडा आपण स्पीडअप करूया. डावकुराताचा फलंदाज अमित भोपी. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी रोशन मुंगाची. आतापर्यंत भले एक चौकार आला, त्यानंतर विकेटही प्राप्त केली. मिथुन दाभोळकरने तो झेल टिपला, आपण पाहिलं तर मिड ऑफला. मंगेश पाटील बाद झाला. हो, पण चांगली हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळते. पंच तटस्थ रनआउटची संधी. ओहो, चुकीच्या एंडला थ्रो आपण पाहतोय आणि इथे ओव्हर थ्रो देखील होतोय. 2 धावा आपण पाहतोय इथे सुंदररित्या. चांगलं कम्युनिकेशन दोन्ही बॅटरच्या दरम्यान. बॅटच्या सह्याने पंच सांगतायत की धावा मिळतील 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 17. 1 विकेट. सन्मान आपण करूया. शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं आगमन काही वेळापूर्वी झालं. आपण रविशेठ पाटील साहेबांचा सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया. नरेशजी कोळी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. मी विनंती करेल रविशेठ पाटील साहेबांना आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवसेना शाखा प्रमुख
अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. रवी शेठ पाटील साहेब ज्यांचं नुकतंच आपण आगमन पाहिलं आणि निशांत चषकामध्ये त्यांचा शुभ सन्मान आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान तुम्ही पाहताय निशांत चषकामध्ये. आणि सध्या हे दोन्ही मान्यवर आपल्या स्क्रीनवर ऐकवीर इव्हेंटच्या माध्यमातून 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर 17 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. किंबहुना गोलंदाजांचं वर्चस्व तुम्ही पाहिलं अजनबी ओवळे संघाच्या. आणि जय चिरवा सांगडे संघाला आता एक्सप्रेशनची गरज आहे, कारण धावगती वाढवावी लागेल. आता फक्त 17 धावा, प्रोजेक्टेड स्कोर जर हीच धावगती राहिली तर 44 तुम्हाला पाहायला मिळेल. मिथुन दापोळकर सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये फर्स्ट बॉल डिलिव्हर करतोय, सामना करतोय आशिष. हो, पहिला बॉल चांगली लाईन होती, हाईट जास्त आहे पंच सांगतायत, भरपूर हाईट होती या बॉलवर आणि रन मिळते ती फक्त सिंगल. लेग बायचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि नुकताच आपण ज्यांचा सन्मान केला शाखा प्रमुख शिवसेना रवी शेठ पाटील साहेब, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं करत डोनेशन आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रवी शेठ पाटील साहेबांसाठी. दानशूर व्यक्तिमत्व. आणि क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये तुम्हाला पक्षभेद अजिबात पाहायला मिळत नाही, हे आपल्या उरण तालुक्याचं खरं तर खासियत आहे नेहमीच. असं रवी शेठ पाटील साहेब 5,000 रुपयाचं डोनेशन त्यांच्या वतीने देण्यात आलं या स्पर्धेसाठी. पहिल्या बॉलवर आपण पाहतो लेग बॉयच्या स्वरूपात धाव आली आहे. धावफलक 18 या धावसंख्येवर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आता अजनबी ओवळे संघ थोडंसं फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव करताना तुम्ही पाहताय. हो, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता पण चकडे हलकीशी अपील खेळाडू करतात. कीपरने जास्त अपील केली नाही, जास्त स्वारस्य दाखवलं नाही. आता चांगला बॉल मिथून दापोळकर. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतो लेग बॉयच्या स्वरूपात 1 धाव फक्त खर्च केली आहे. 18 धावा धावफलकावर असताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळायचं होतं खरं तर प्रथम दर्शनी. बॉल गेला तो ऑफ साइडला. लॉंग ऑफचा खेळाडू अगदी वायडिश आलाय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2च धावा मिळतात. या इनिंगचा आपण विचार केला ना उमेश सर, तर फक्त एकच चौकार आला या संपूर्ण इनिंग मध्ये. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ झाला एकूण आणि फक्त एकमेव चौकार, जो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अजनबी ओवळे संघाचं तुम्ही गोलंदाजीचं पृथक्करण पाहताय. रोशन मुंगाजी 11 धावा 1 विकेट आणि मिथुन दापोळकर आतापर्यंत 8 रन दिले, 3 डॉट बॉल आणि अगदी 5.33 ची इकॉनॉमी. आयकर इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व स्टॅटिस्टिक्स आपल्या स्क्रीनवर पाहताय. एकूण धावसंख्या 20 आहे. जयचिरोबा सांगडे संघाची 1 विकेट गमावली. निम्म्या चेंडूंचा खेळ झालाय. 15 बॉलचा खेळ अजूनही बाकी या पहिल्या सत्रामध्ये. अगदी खुलवट टप्प्याचा बॉल लॉफ केलाय. लॉंगॉनला खेळाडू थोडासा अंदाज घेत आहे, कदाचित प्रकाश डोळ्यावर येत होता तरी देखील बॉलला उत्तमरित्या अडवलंय. स्कोर शिफ्ट होत आहे. मग ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल या स्क्रीनवर. डोळ्यावर हात होता खेळाडूचा आणि त्यानंतर त्याने अंदाज घेतला योग्यरित्या. नाईट क्रिकेटमध्ये असं कधी कधी होत असतं. 21 धावा 1 विकेट सध्या धावफलक जयचिरोबा सांगडे संघाचं. थोडं शांत क्रिकेट यावेळेस बघा. अगदी स्लॉग मधनं फटका, स्लॉग हिट, बॉल हवेत. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम. मॅग्निफिसंट हिट, मार्वलस टायमिंग, ट्रिमंडस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर आशिष पाटीलचा हा दणका आणि बॉल झाला फरार. तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या 6 धावांसाठी. स्कोर मात्र पुढे सरकत असताना 27 या आकड्यावर. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधील बाकी. 27 लॉस ऑफ 1 विकेट. आशिष पाटील सध्या खेळतात 8 बॉल 15. अमित भोपी 4 बॉल 5. परफेक्ट ब्लॉक कॉलचा बॉल. सेन्सिबल पद्धतीने फक्त पुश केले, सिंगल काढले आशिषने आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि जयचिरोबा सांगडे संघ 28 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. यास पाणी मैदानामध्ये जाईल. 12वे खेळाडू पाणी आपण मैदानामध्ये घेऊन जा.
तर शुभमजी पाटील दादरपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही पिंट्याजी केनी यांना विनंती करतोय की आपण शुभमजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा मुख्य व्यासपीठावर. हा सन्मान होईल. त्याचबरोबर रमेशजी पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1,500 रुपयाचं खरं तर आर्थिक पाठबळ धनादेश डोनेशन आपल्याला लाभलंय, त्यांचंही त्याबद्दल आभार व्यक्त करूया. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय सरपंच विलास नारायण पाटील याचकडून विकेट हॅट्रिक, सलग 3 चौकार, अन्यथा सलग 3 षटकार यासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण 5 रात्रीमध्ये देण्यात येणार आहे. कोणत्या खेळाडूंनी कामगिरी केली तर त्याला ते बक्षीस देण्यात येईल. सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावर. चांगला बॉल आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून रोहन मुंगाजी 4थ्या षटकामध्ये आलेत. सिंगल फक्त मिळते पहिल्या बॉलवर. आशिषला स्कोर शिफ्ट होतोय 29 या आकड्यावर. पूर्णपणे थांबून ठेवलंय अजनबी ओळे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने. चांगली कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 11 धावा आल्या आणि 3 ओव्हरमध्ये 28 धावा. आणि रोहन मंगाजी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचं काम करणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मिथुल दापोरकरने खरं तर 2 षटका हाताळली त्याच्या वैयक्तिक कोट्यातील, त्यामुळे त्यांनी एकूण 17 धावा खर्च केल्या. कोणती विकेट खरं तर त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळालं नाही. रोशन मुंगाजीने 1 विकेट प्राप्त केली. आशिषला आता एक्सलेशन करावं लागेल आणि त्याला इतर खेळाडूची साथही मिळणं तितकंच आवश्यक आहे. आणि आता अमित भोपी सारखा एक चांगला फलंदाज असताना, विस्फोटक फलंदाज, त्याचं रिदम मध्ये येणं, त्याचं फॉर्म मध्ये येणं आशिषसाठी देखील खूप महत्वाचं असेल. आणि बघा उल्लेख झाला फॉर्म मध्ये येण्याचा. बॉल हवेत आहे खरा, मात्र अंतर पार करू शकला नाहीये. ताकद भरपूर होती, उंची जास्त मिळाली, लांबी कमी मिळाली आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी अजित मुंगाजीने या ठिकाणी टिपला. ऑन साइडला अगदी सीमारेषे लगत. बॉडीचा चांगला बॅलन्स, चेंडूवर कायम, शेवटच्या मुवमेंट पर्यंत नजर कायम. आणि हा विकेट मात्र प्राप्त करतोय रोहन. आणि किंबहुना दुसरा धक्का जय चिरोबा सांगली टीमला लागत असताना डावकुऱ्याचा अमित भोपी होतोय तो बाद. थोडं शांत वातावरण. आमचे डीजे मास्टर थोडेसे डिनर साठी गेलेत, त्यानंतर पुन्हा डीजेचा आवाज तुम्हाला ऐकायला नक्कीच मिळेल. 29 धावा, 2 विकेट्स आपण पाहतो. रोहन मुंगाजीला यश मिळालं. अजित मुंगाजीने तो झेल टिपला. अमित भोपी आणि मगाशी संगणकाने देखील सांगितलं होतं अजनबी ओळे संघाच्या रोहनने की बाउंड्री थोडी लांब आहे, त्यामुळे गोलंदाजालाही ऍडव्हान्टेज आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं पाहिजे आपल्याला, कारण बऱ्याच वेळेला बाउंड्री जवळ असते. हाय स्कोरिंग मॅचेस तुम्ही पाहता आणि बॉलर्सला अजिबातच मार्जिन मिळत नाही. आता तुम्ही पाहता IPL मध्ये देखील खरं तर बदल झाले. तर उमेश सर तुम्ही पाहिलं या पर्वापासून सॅल्विया जे होतं, जे आपण लाळ गोलंदाज जे लावायचे, तो नियम कोरोना नंतर बंद करण्यात आला होता. आता तोही अलाउड करण्यात आला. त्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. फ्लॅटेड डिलिव्हरी होती, खोदून काढलाय. बॉल हवेत आहे, ऑन साइडला. स्क्वेलेगला खेळाडू एका टप्प्याने बॉल अडवतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळते. या ठिकाणी पूर्ण होत असताना सुधीरचं खातं उघडलंय. टीमची टोटल झाली ते 30 धावा. तो बदल करण्यात आला. त्यानंतर ज्या नाईटच्या मॅचेस असणार IPL मध्ये, सेकंड इनिंग मध्ये 11व्या ओव्हर नंतर दुसरा बॉल दिला जाणार, जेणेकरून ड्यूमुळे बॉल कुठेतरी ओलसर होतो आणि बॉलरच्या हातातनं बॉल निसटतो, त्यामुळे त्याला ग्रिप करायला कुठेतरी अडथळा येतो. त्यामुळे त्या नियमाची बदलाव आपल्याला पाहायला मिळाला. दीपकजी मोहिते आणि राकेशजी मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर या. राकेशजी मोहिते यांचंही आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि विकेट हॅट्रिक साठी रायगड जिल्हा काँग्रेस आय कमिटी सरचिटणीस सन्माननीय रामनाथ नामदेव पंडित यांच्या वतीने 1500 रुपयाचं प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी अजनबी ओळे टीम साठी. आणि षटकार हॅट्रिक साठी देखील ते पारितोषिक असेल साहेबांकडूनच 1500 रुपये. कोणत्या खेळाडूने कामगिरी केली या मॅच मध्ये तर ते पारितोषिक दिलं जाईल. धावफलकाकडे आपण नजर फिरूया. धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. 4थं षटक सुरू आहे आणि आपण पाहतोय 32 धावा धावफलकावर असताना अजनबी ओळेच्या विरुद्ध चांगली संघाला एक चांगली धावसंख्या द्यावीच लागेल, अन्यथा अजनबी ओळे संघ कधी या सामन्यामध्ये शिरकाव करेल आणि सामना घेऊन जाईल कळणारही नाही. त्या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवे. स्टेप आउट झाले, डाऊन दी ट्रॅक, डाऊन दी ग्राउंड, बॉलला फेकून दिलंय ते सीमा पार.
सुधीरच्या बॅट मधून आलेला आहे उत्तुंग असा हा फटका, सीमा पार बॉल चाललाय, 6 धावांसाठी षटकार आले, पुढे सरसावले आणि बॉलला कनेक्ट केलं, नुसतं कनेक्ट नाही केलं, ते डाऊन दी ग्राउंड अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरनं फेकून दिलं. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार तुम्ही पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर आहे किंवा इव्हेंटच्या माध्यमातून आणि धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकलं 38 आकड्यावर. पुढे पहिल्यांदा क्रीज मध्ये घुसले, त्यानंतर अंदाज घेतला, टप्पा ओळखला आणि कार्यक्रम केला असं म्हणायला हरकत नाहीये. रोहन मुंगाजीच्या विरुद्ध हा ठोकलेला उत्तुंग षटकार. आतापर्यंत 73 चौकार 61 षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. 38 धावा 2 विकेट. शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. मॅच बॉल येतोय. जय चिरोबा सांगडे संघाच्या खरं तर डगआउट मध्ये एक उत्साह, एक ऊर्जा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली जसा षटकार आला. आता सरासरी वाढली आहे. करंट रन रेट 9.91 9.91. 49 50 55 60 धावसंख्या आता इथून बनल्या जाऊ शकतात. एक षटकार आणि आत्मविश्वास कुठेतरी वाढला जातो, कॉन्फिडन्स बूस्ट होतो. मात्र रोहन मुंगाजी प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज. कमी गतीने टाकला, पाठीमागच्या दिशेने बॉलला पाठवलंय, लॉंग लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना खेळाडू पोहोचतात, मात्र आउटफील्ड इतकी फास्ट आहे की बॉल नाही थांबणार. शेवटच्या बॉलवर 4थ्या ओव्हरच्या आला तो चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती 2 गडी बाद 42 आकड्यावर. 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. यानंतर अजून आपल्याला 2 सामने पाहायला मिळतील. यामध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच सावरकारच्या विरुद्ध आणि दुसऱ्या फेरीमध्ये जिंकणारा संघ भूमिका स्पोर्ट चिर्ले यांनी पहिल्या 4 संघातनं खरं तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. चांगले सामने आपल्याला यानंतर नक्कीच पाहायला मिळतील. सर्वात जास्त सिक्सेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोस्ट सिक्सेस टॉप 10 निशान चषक 2025 मध्ये वैभव पाटील कंठोली संघाचा, ज्याने 7 षटकार या स्पर्धेमध्ये लगावले, तो सध्या सर्वोच्च स्थानी. षटकार किंग जो असणार आहे, सिक्सर किंग आहे, त्यासाठी बॅट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. एक चांगली ब्रँडेड बॅट. सर्वात जास्त चौकार आणि षटकार आपण पाहतोय एका इनिंग मध्ये, ज्याच्या माध्यमातून धावा त्याने बनवल्या अशा 30 धावा करणने बनवल्या. सतीश स्मृती गावदेवी गावठाण डोंगरीच्या विरुद्ध आणि सर्व स्टॅटिस्टिक्स तुम्हाला पाहायला मिळतात आयक्यूर इव्हेंटच्या माध्यमातून. चला सामन्याला आपण गती देऊया, थोडीशी गती प्रदान करूया. अभिजित म्हात्रे स्लॉगचं षटक आहे. एका बाजूला सुधीरला आपण फटकेबाजी करताना पाहिलं, 3 बॉल मध्ये 11 धावा त्याने कुठल्यात, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधनं पाहिला. आणि आशिष जो 11 बॉल 18 वर खेळतोय, सलामीला आलाय आणि चांगली कडवी झुंज तो अजनबी ओळेच्या विरुद्ध देत असताना. पहिला बॉल पाठीमागच्या दिशेला, हुक हुक अँड क्रुक, स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल, मार्वलस, मॅग्निफिशंट हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खासियत आहे ते आशिष पाटीलची वेट अँड वॉच ही भूमिका. बघा किती वेळ त्याने वाट पाहिली, बॉलला येऊ दिला, अगदी चेसलाईनचा बॉल कमी गतीने आलेला आणि अगदी मॅक्सिमम हा षटकार तुम्ही पाहिला हुकच्या माध्यमातून. क्रुक केलं बॉलला आणि बॉल गेला तो अगदी फाईन लेगच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी आला तो एक उत्तुंग षटकार. मास्टर आलेत, आता रात्रीचा भोजन करून आलेत आणि चांगली चांगली गाणी आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतील. कारण यानंतर फक्त 2च सामने आहेत. अगदी वेळेवर आपण आहोत. 11:53 घड्याळामध्ये होत असताना पहिल्या बॉलवर आला एक दमदार षटकार. आशिष पाटील 12 बॉल 24 वर खेळतोय. स्कोर जाऊन पोहोचला 48 आकड्यावर. अभिजित म्हात्रे पुढचा बॉल, स्विंग एंड मिस, सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, रडार पासून वाचण्याचा प्रयत्न, स्लॉट पासून थोडासा दूर ठेवला. कारण आशिष पाटील आता सेट झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा खरं तर पवित्र त्याचा असणार आहे. कारण शेवटचं षटक असताना धावा येण्यासाठी मात्र तो प्रयत्न करणार हे ओळखून मात्र त्याच्यापासून थोडासा दूर ठेवला चेंडू आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय अभिजितच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहे, स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, लाजवाब थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ मुंगाजी भाऊभुजांमधली ताकद त्याच्या खरं तर
खांद्यातली ताकद तो दर्शवत असताना डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वय वर्ष 18 ते 19 असलेला खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आत. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळाली. स्ट्राईक ला सुधीर. स्कोर 49 या आकड्यावर. 3 बॉल बाकी पहिल्या सत्रातील. हो, फिंगर्स रोल केले होते. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. भरपूर मेहनत करावी लागेल खेळाडूंना. हो, अजून धावेचा प्रयत्न होत असताना फलंदाज बाद होईल. स्ट्राईक पाहिजे होती ती आशिषला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे विकेट गमवावी लागते आणि 2 धावा धावफलकावर ऍड होतील आणि गडी बाद होईल तो आशिष. आशिषला स्ट्राईक हवी होती. त्याने पहिला कॉल दिला. खरं तर सुधीरचं लक्षही नव्हतं आणि तिसरी धाव काढण्याच्या नादामध्ये मात्र आता विकेट गमवावी लागली. ती आशिषला 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 51 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ बाकी. न्यू बॅटर जयेश पाटील मैदानाच्या आत. तो असेल सध्या स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला सुधीर पाटील. 4 बॉल 13 सध्या या आकड्यावर तो खेळत असताना अभिजित मात्रे वन्स अगेन राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस समोर ओव्हर द बॉलर हेड उडवलाय. खेळाडू आलेत अगदी साइड स्क्रीनच्या जवळ. लॉंग ऑन वरून मिथुन दापोळकर वैयक्तिक दुसरा झेल या इनिंगचा त्याने टिपलाय आणि 2 बॉलवर 2 धक्के खरं तर जय चेरोबा सांगडे संघाला देत असताना अजनबी ओळे संघ. नंतर पार करण्यात इतका डिस्टन्स कव्हर नाही झाला कारण बाउंड्री थोडी दूर आहे. मिथुन दापोळकर आले इन ऍक्शन आणि दुसरा झेल वैयक्तिक या मॅच मधला त्याने टिपला आणि आता शेवटचा बॉल असणार आहे. न्यू बॅटर विनय गाताडे सध्या मैदानाच्या आत. जय चिरोबा सांगडे संघ ज्यांना मिळाली व्हाईट कार्ड एंट्री अजनबी ओळेच्या विरुद्ध खेळत असताना चौथ्या फेरीमध्ये आपण पाहतोय पहिली लढत. सध्या दोन्ही संघांमध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच सावरकरच्या विरुद्ध खेळणार. मात्र पहिल्या सत्रामध्ये 51 आल्या तर किती टार्गेट पर्यंत जाणार आहे हा संघ त्या बॉल नंतर समजेल. अगोदर शफल झाले होते. कीपरला देखील बीट केलं होतं आणि एक सिंगल मिळते. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना बॉलचा कशाशी संपर्क झाला नाही. धावफलक जाऊन थांबलं ते 52 या आकड्यावर आणि 53 धावांचं आव्हान आता अजनबी ओवळे या टीम समोर सेट केलंय. ते या जय चिरोबा सांगडे संघाने निर्धारित 30 चेंडूमध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय. निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा त्याचबरोबर सतीश केनी पुरस्कृत निशांत चषक 2025 भव्य डे नाईट 5 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आज दुसरी डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. सध्या नाईट फॉर्मॅट मध्ये आपण आहोत आणि हा स्क्रीनवर तुम्ही पाहताय. खरं तर दोन्ही संघांचा कंपॅरिझन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जय चिरोबा सांगडे विपक्ष अजनबी ओळे. बावन्न धावा आपण पाहिल्या पहिल्या सत्रामध्ये. 53 धावांचं आव्हान. पहिलं षटक खूप चांगलं आलं होतं 6 धावांचं. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. चौथ्या षटकामध्ये 14. शेवटचं षटक चांगलं वाटत होतं मात्र पहिल्या बॉलवरच षटकार आला होता. त्यानंतर देखील फक्त उर्वरित 5 बॉलवर 4 धावा अभिजित म्हात्रेने खर्च केले आणि चांगलं पुनरागमन खरं तर त्या ओव्हरमध्ये त्याने केलं. 53 धावांचं आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने चेस केलं जाईल ते मात्र ऐकण्यासाठी जाऊया आपण वैभवजी भोपी सरांकडे. दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सावरकर संघ तुम्ही रेडी राहा. जिंकणारा संघासोबत लगेच तुम्हाला पुढचा सामना दुसऱ्या फेरीतील खेळायचा आहे त्यामुळे आपण रेडी राहा. त्यानंतर भूमिका स्पोर्ट चिरले तुम्ही जर ऐकत असाल युट्यूबच्या माध्यमातून जिथे कुठे तुम्ही असाल तुम्ही त्या अनुषंगाने वेळेवर पोहोचा. तिसरी फेरी तुम्हालाही खेळायची आहे. यस उपस्थित आहेत असं आम्हाला प्रथम दर्शनी समजतंय. नक्कीच त्यांची उपस्थिती लाभली आहे. जाऊया आपण वैभव भोपी सरांकडे दुसऱ्या सत्रामध्ये.
चला परफेक्ट आता 12 वाजतायत. 24 मार्च सुरू झाले. बादल बक्या बैलाचे मालक प्रसाद राम पाटील आज यांचा वाढदिवस आणि आज आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे. शुभेच्छुक सैराट बादल आणि मुरली ग्रुप गावठण उरण यांच्याकडून ते शुभेच्छा आलेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय चिरोबा सांगडे 52 धावा त्यांना करण्यामध्ये ते सक्षम ठरले. बघा आशिष काहीतरी लीड करतायत टीमला भरपूर काही समजवतात टीम मीटिंग मधून. 53 धावांचं आव्हान आहे अजनबी स्पोर्ट्स ओवळे या संघासमोर सलामीची जोडी मैदानात देखील आली. चला मॅच ऑन करूया आपण लगेचच. 30 बॉल 53 करायचे विजयासाठी. अतिशय महत्वपूर्ण ही लढत. लगेचच सामना होईल दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत. सामना होईल मोर्या 11 मोर्या सावरकर आणि यातून विजेता संघ यांच्यामध्ये लढत होईल आणि त्याच्यानंतर होईल चिरले विपक्ष त्यामधून विजेता संघ. असे 2 मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. आज संपूर्ण दिवस रात्रीमध्ये आपण 8 मॅचेस कव्हर केलेल्या आहेत. एक एक्स्ट्रा मॅच आपण आज देखील खेळवली. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 12 वाजले तरी भरपूर अगदी प्रेक्षकांची उपस्थिती अगदी बघतो. जसं संपूर्ण आठवडा आपण संडेची प्रतीक्षा करतो की संडे सुट्टीचा दिवस. दिवसभर थोडं आठवड्याच्या थकांपासून मेहनतीपासून थोड्या टेन्शनपासून मुक्त व्हायचं आणि संडे येता क्षणी तीच टेन्शन. उद्या मंडे आहे. उद्यापासून पुन्हा एकदा कामाला जायचं आहे. आपल्या जबाबदाऱ्या निभवायच्या आहेत. आपला व्यवसाय सांभाळायचा आहे. हे जीवनचक्र तुम्हा आमचं सगळ्यांचं सेम आहे. परंतु इथे जाऊया आता मॅचमध्ये. 30 बॉल आणि 53 धावांचं आव्हान घेऊन सलामीवीर फलंदाज आता रणांगणामध्ये आलेले आहेत. ओपनिंग ब्लास्टर्सच्या भूमिकेमध्ये अजित मुंगाजी आणि सूरज मुंगाजी हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानामध्ये आलेत. या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्यानं दमदार फलंदाजी केली तो आशिष. बॉलिंग ट्रॅकवर आशिष म्हात्रे जो बॉलिंग ट्रॅकवर आलाय. एका बाजूला आपण बघितलं आशिष पाटील 14 बॉल 25. मंगेश शिकील 5 बॉलमध्ये 5 त्यांनी केल्या. 5 बॉलमध्ये 5 अमित भोपीने केल्या. सुधीर पाटील एक चौकार एक षटकार. खूप चांगली 4 बॉलमध्ये 13 रन त्यांनी केल्या. असं संपूर्ण पहिले सत्र आपण पाहिलं. मॅच ऑन होते ठीक अगदी आपण बघतो 12 वाजून 4 मिनिटं झालेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचे. चला 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे अजून यानंतर. त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. आपल्यापैकी एक संघ पुढे जाणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट जो नेहमी तुम्हा आम्हाला सगळ्यांना आवडतो. आशिष म्हात्रे पॉवर प्लेचं पहिलं जबाबदारीचं षटक. लेफ्ट हँडेड गोलंदाज. सुरुवात होत असताना पहिलाच बॉल थोडा कट जरूर केला परंतु उंच केला बॉल. उंची सोबत लांबी देखील भन्नाटोटे आणि वेलकम 6 स्वागत केलंय अजित मुंगाजी स्टाईल न षटकार. म्हात्रे ए वर्सेस ए बॅटल आणि A1 क्वालिटीचा तो फटका अजित मुंगाजीचा बघा मिळाला ज्याच्यावर षटकार त्याने ठोकला. सुरुवात झाली. हा लोअर फुलटॉस बॉल बॅक ड्राईव्ह. यावेळेस लॉंग ऑफला टार्गेट करत असताना पंच जरूर आम्हाला सांगतायत दर्शवतायत हा मापून तोडून लगावलेला
आणखीन एक दमदार बिग हिट, लगातार 2 बॉल आणि 2 सिक्स. यांच्याकडून रायगड जिल्हा काँग्रेस आय कमिटी सरचिटणीस यांच्याकडून मला वाटतं हॅट्रिक साठी 1500 रावलेत ना. 1500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार हॅट्रिक साठी. प्रत्येक मॅच मध्ये आणि प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक संघावर त्यांनी पारितोषिक लावलेत. प्रेम सगळ्यांवर त्यांनी समतोल ठेवलाय आणि ती संधी आहे अजित मुंगाजीकडे. लगातार 2 बॉल 2 षटकार आलेत. हॅट्रिक बघायला मिळेल का हे देखील आपल्याला बघायचंय. 500 अजून वाढवले 2000. क्या बात आहे. सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब रायगड जिल्हा काँग्रेस आय कमिटी सरचिटणीस यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000. सोडून दिला बॉल यावेळेस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना अजूनही ती संधी. थोडस प्रेशर आहे आशिषवर. बघायचं आहे आशिष कसं कमबॅक करेल, कारण एक मोठं चॅलेंज. अजित थोडे शोल्डर इंजरी जरूर आहे परंतु तरी देखील खूप चांगला क्रिकेट आपल्या ओला गावासाठी अजनबी स्पोर्ट्स ओळेसाठी भरपूर वर्ष तोच फॉर्म तोच क्लॉस आपल्या खेळाचा त्याने टिकून ठेवलाय. ऑन हॅट्रिक हो यावेळेस कट केला बॉल डॉट बॉल कैलासश्री विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच विलास नारायण पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक जर साधली गेली तर 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्याला बघायला मिळेल. हे 5 दिवस पारितोषिक त्यांनी लावून ठेवलंय. फिक्स आहे. फक्त तुम्ही मैदानामध्ये चांगला खेळ करा हाच उद्देश. 13 वर संघ कमबॅक फ्रंट फुटला गेले आणि बॅक फुटला खेळले. खूप चांगला हा फटका फक्त दिशा दिली हुक केलाय. आणखीन एक विकेट षटकार. तेथ ओव्हर मध्ये जेवढी चांगली फलंदाजी सुरुवातीला केली होती ना जयचिरोबा सांगडेनं त्याचं प्रत्युत्तर अजित मुंगाजीनं अगदी सुरुवातीलाच दिलाय. 4 बॉल फेकले गेलेत, 19 धावा आलेत ज्यामध्ये 3 षटकार, 1 वाईट, 1 डॉट बॉल असं देखील चित्र तुम्हाला सध्या जरूर बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे मोठी अग्निपरीक्षा आहे सध्या आशिष म्हात्रेची. गोलंदाजी करत असताना एक चांगला गोलंदाज आहे. अजित समोर तुम्ही हलक्यानं घेऊ शकत नाही. कमजोर बॉल जर डिलिव्हर झाले तर तो योग्य ठिकाणावर पाठवतो. याचं उत्तम उदाहरण त्याने सुरुवातीलाच दिलंय. आपल्या फलंदाजीचं रौद्र रूप काय आहे हे बघा मी त्या मैदानात जेवढं शांत परंतु तेवढाच आक्रमक ही फलंदाजीतून हे त्याने दाखवून दिलेलं आहे. आशिष मोठी परीक्षा या खेळाडूची. पुन्हा एकदा टर्न केलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाही. अशाच काही चेंडूंची गरज आहे सध्या टीम सांगलीला देखील. परंतु रन आले ज्या सरासरीनं चालायचंय. अगदी बॅटिंग करत असताना अजनबी ओलेला ती सरासरी पहिल्या 5 बॉल मध्ये राखली गेलेली आहे. 19 धावा सध्या फलकावर बघायला मिळते. 53चा प्रवास आहे आणि या सुरुवातच धाकट झालेली आहे मैदानामध्ये. रिकॉर्ड रन रेटचा पण जर विचार केला तर जवळपास 11च्या आसपास रिकॉर्ड रन रेट आहे. पुन्हा एकदा थोडंसं यावेळेस हुक नाही तर स्कूप स्टाईलने खेळायचं होतं परंतु हा रनिंग शॉट होता त्यामुळे बॉडी बॅलन्स झालेला नाही. बॉल थोडासा स्लोली आला आणि इथे आला डॉट बॉल. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे संपलेलं आहे फायनली त्यामध्ये 3 षटकार आले, 1 वाईट आले असे 19 धाबा या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि आता रेकॉर्ड रन रेट पोहोचलाय जवळपास 8.5 वर. त्यामुळे बघायची फाईट कशा पद्धतीने जाईल. डीजे मास्टर प्रतीक्षा करते, देऊया त्यांना संधी. एक गोष्टीचा उल्लेख मी नक्कीच करेन. नाद असावा परंतु नादासोबत आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपले कामधंदे, आपलं कुटुंब हे तेवढंच महत्वाचं आहे हे लक्षात घ्या.
अन्यथा चुकून कधी बैलगाड्या अड्ड्याकडे गेले ना तर तुम्हाला 30 वर्षापेक्षा जास्त जे लोक असतात ते कमी बघायला मिळतील, 30+. परंतु आजकालची यंग जनरेशन तुम्हाला भरपूर संपूर्ण मैदान अड्डा भरलेला बघायला मिळेल. त्यामुळे भविष्य किती धोक्यात आहे आपल्या मुलांचं हे आपल्या आईवडिलांना समजलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे, कडू आहे पण सत्य आहे. ऐकायला थोडं कडू वाटतं, जे बैलगाडा शौकीन आहेत त्यांना ऐकायला कडू वाटेल, परंतु भविष्याचा विचार करा मित्रांनो, भविष्य किती कठीण आहे. जाऊया मॅचमध्ये. एक ओव्हर संपले 19. ओ काय फटका सजवलाय, जबरदस्त स्ट्रोक, इनसाइड आउट, मोठा पाठलाग करायचा आहे. पोहोचले फिल्डर, पाठलाग चांगला झाला, चेस झालाय, तिसऱ्यासाठी निघालेत. 2 रनवर संतुष्ट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी इथे बघा मिळेल. वैभव पाटील हा गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर 2 रन येतात. 21 वर संघ पोहोचलाय. ओले टीमने खरं तर त्यांचा पाया मजबूत केलाय पहिल्या ओव्हरमध्ये. रन चेस करत असताना 53 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचमुळं हा मॅच आणि सध्या चेसिंग थोडासा हा काम त्यांच्यासाठी जरी सोपं असला तरी मैदानामध्ये तितकंच कठीण असतं. प्रत्येक रन बनवणं, प्रत्येक रन वाचवणं हा क्रिकेटचा खेळ दिसतो एवढा सोपा नाही. भरपूर दबाव असतो, मानसिक संतुलन बिघडलं तर सगळं काय बिघडतं. हा बॉल थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न, थोडंसं खेचून अगदी हा फटका खेळायचा होता. डॉट बॉल अजित. त्यानंतर सुरेशला आपण बघतो जो स्ट्रायकर कडे 2 बॉल त्यांनी खेळले, 2 रन. त्याच्या बॅटमधून 100चा स्ट्राईक रेट सध्या. स्लोअर वन केला, उडायला बॉल, हवाई फायर. खेळाडू असून उपयोग होणार नाही, बनावा लागेल. दर्शक पॉवरफुल हा फटका पॉवर जनरेट करत असताना लॉंग ऑफला षटकार. वर संघ पोहोचलाय. खूप वेगवान प्रवास राहिला. आता दोन्ही बाजूने आक्रमण. गोलंदाजीची अवस्था अशी झालेली आहे की आगे खाई पीछे कुआ, एक से बचो तो दूसरा हाजीर, अशी परिस्थिती दुविधा अवस्थेमध्ये सापडले. चला सुदैव की बॅटला एज लागल्यानंतर बॉल पायावर जाऊन धडकला. सूरज मुंगाजी एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. रणफलक 27 वर. हे दोन खेळाडू पार्टनरशिप चांगली बिल्ड करत असताना रन चेसिंग साठी मैदानामध्ये उतरलेत. कोणताच दबाव जाणवलेला नाही या फलंदाजीतून. आपला नॅचरल खेळ ते खेळत आहेत. पुढे सरकले परंतु बॉल ही पुढे ठेवला. फॉलो केलं खरं तर फलंदाज सूरजला, वैभव पाटीलला. त्याच्यामध्ये तुमच्या आक्रमक रवैयानंतर तुमचं बॅलन्सिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, कारण षटकारानंतर स्वतःला सावरणं, आवरणं, बॅटचा फ्लो कमी करणं, सिंगल डबल करणं हे फार कमी खेळाडूंना जमतं. आणि त्याच्यानंतर आता हे आक्रमण करण्याचे प्रयत्न. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा खेचून खेळ आहे. चला बॉलवर धावून गेले, बॉल अडलाय, दुसऱ्यासाठी निघाले, डेंजरकडे धावतायत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरी धाव घेणं जड गेलाय. प्रीत पाटील खूप चांगला थ्रो त्याचा आणि खेळाडूला परतावा लागेल. सूरज मुंगाजीच्या खेळांत जो मैदानाच्या बाहेर थंड पेयाचा आनंद घेतला असं दिवसभर, त्याचा नशा दुगना करण्याचं काम करू नका बस. रन फलकावर धावा आहेत 28. ओव्हर संपले, 2 विकेट गेल्या 1. अजित मुंगाजी अजूनही मैदानामध्ये आहेत. 8.33 सध्या रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला बघा मिळेल. 30 बॉलमध्ये 53 करायचे होत्या टार्गेट आणि आता सध्या स्थितीमध्ये 28 धावा फलकावर जमलेल्या आहेत. संतोषदा म्हात्रे टेनिस क्रिकेट विश्वामधील सगळ्यात आदर्श क्रिकेटर आणि ओळे गावच्या क्रिकेटला दिशा देण्याचं काम ज्याने केलंय ते संतोषजी म्हात्रे सध्या मैदानामध्ये आलेले आहेत. अनेक खेळाडू त्यांच्या तालमीमध्ये शिकलेत. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष
आणि सध्या ते मैदानामध्ये बॅटिंगसाठी देखील आलेले आहेत आशिष पाटील. लेग ब्रेकचा वापर झाला, बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला पहिल्यांदा झेलवर धावून आले आणि चूक झाली. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा चौकार. बॉल हाफ ट्रॅकर, 22 यार्डची विकेट आणि त्यामधून 11 यार्डवर जवळपास हा बॉल डिलिव्हर झाला आणि तो टायमिंग केलेला नाहीये. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, त्यामुळं थोडं चर्चेचा विषय सध्या राहील. मॅच पुढे पुढे चालले. आशिष यावेळेस चकवलंय, मजा येईल बघण्यासाठी. ऍक्शन रिप्ले अगदी बघू शकता. संदेश एकवेर इव्हेंटच्या माध्यमातून हा बॉल थोडासा स्लोअर वाईन अगदी बघू शकता. हा मागील बॉल जो डिलिव्हर झाला, ऑफ कटर रॉंग वन. पुन्हा एकदा तसंच काही, मागे 3 बॉल शांत उभा ठेवलाय. अजितला सोपं नाही अग्निपरीक्षेला. आशिष पाटीलची स्तुती करावी लागेल, बरंच काही त्यांनी त्याच्यामध्ये बदलाव गोलंदाजीतून दाखवलाय. स्विंगिंग डिलिव्हरी, कोणत्या क्षणाला कोणता बॉल, कोणती लेन, कोणती लाईन, किती बॉल मध्ये गती असावी. कारण स्पिन बॉलर म्हणजे एकाच टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही, गती तुम्हाला वारंवार बदलावी लागते आणि आशिषने ते केलंय. गुड बॉलिंग, कारण टेनिस बॉल फिरवणं एवढं सोपं नाहीये. फार कमी खेळाडूंना जमताना हा पंच शॉट. बॉल चालला एक रिक्षा कव्हरला, फिल्डर आहेत डीप कव्हर मधून पोहोचतायत. 2 रन इझिली पूर्ण झाले ते षटक. चांगलं सुरू आहे, थोडं इकॉनॉमी देखील म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आला जिथे थोडी मिसफिल्ड होती आणि त्याच्यानंतर 3 डॉट बॉल नंतर हा डबल चा फटका बघायला मिळाला आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर जरूर मी सांगेन तोपर्यंत संघ झालाय. स्कोर जो आहे तो 34-19 पाहिजेत अजूनही 13 बॉल मध्ये. वर सध्या संघ अगदी बघतो आपण. 13 बॉल आणि 19 धावांची गरजा. बॉल तेवढाच निर्णायक. पुढे गेले आणि सरसावत असताना काय लगावला हा फटका. एंड इज वेल. सुरुवात झाली या ओव्हरची सावकारानं आणि शेवट झाला षटकारानं. त्यामुळे याही ओव्हर मध्ये रन आले जवळपास 12 आणि त्यामुळे हे षटक देखील तेवढंच महाग ठरेल. अशा रीतीने 3 ओव्हर संपले, धावा झाले 40. आता येणारे चेंडू 12 आणि 13 धावांची गरज. रॉनी भास्कर यांच्याकडून टीम ओवलेला शुभेच्छा आहेत, त्यांचा स्वीकार आपण करूया. डीजे कडे जाऊया. देखील आपण थोडस आपण जरूर ड्रिंक्स ब्रेक साठी थोडा वेळ घेत आहेत, परंतु चला लवकरचा राज. सध्या स्कोरिंग अनालिसिस पहिलं सत्र 52 बनवल्या जय चोरोबा सांगलीनं. त्यामध्ये 25 धावांचं योगदान दिलं होतं आशिष पाटीलनं. सुधीरने केलं होतं 13. बॉलिंग अनालिसिस आपण बघितलं तर पहिल्या 5 ओव्हर फेकत असताना अजित म्हात्रेनं 1 ओव्हर फेकली. अभिजित म्हात्रेनं ज्यामध्ये त्यांनी 9 रन दिले, 1 विकेट. रोशननं दिले होते 11, 1 विकेट. अगदी रोहन यांनी 14 धावा देत असताना 1 विकेट. आणि मिथुन दापोलकर पुन्हा एकदा आज ओल्ड इज गोल्ड. 2 ओव्हर फेकत असताना 16 धावा त्यांनी खर्च केले होते. विकेट जरूर मिळाले नाही, परंतु इकॉनॉमी तेही राहिले. आणि सध्या अगदी बघितलं आपण तर आशिष म्हात्रे ज्यांचा पहिला ओव्हर हा फार टर्निंग पॉईंट राहिला. अजनबी ओलेसाठी भरपूर महाग राहिला. 19 धावा तिथे आले आणि तिथेच प्लस पॉईंट बनलं. आणि हे स्कोरिंग अनालिसिस ग्राफ्स भूमिती आपण शिकलो. बरेच आपण ग्राफ्स काढले 10वीच्या परीक्षेमध्ये आणि ते ग्राफ्स अगदी दाखवत असताना बिल्डिंग्स, ऑरेंज बिल्डिंग्स जय चोरोबा सांगडे आणि ब्ल्यू मध्ये अगदी बघायला मिळालं आपल्याला ओले टीमला देखील. 12 बॉल 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम. मोरिया सावरकर
कॅप्टन तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन टॉस साठी सज्ज व्हायचंय, कारण एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे. फिल्डिंग मध्ये सजावटी सुरू आहेत. संतोष म्हात्रे इनकडे ऑफ साईडचा बॉल थोडासा खेचून खेळण्याचा प्रयत्न, जमिनी समांतर खेळायचं होतं. डॉट बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. वैभव पाटीलचं षटक तेवढंच महत्वाचं राहणार आहे जेवढं दुसरं षटक त्यांनी फेकलं होतं 9 धावांचं. 11 बॉल 13. पहिला डॉट बॉल आलाय. मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. थोडा टर्न केला आणि कट शॉट केला. बॉल चालले थर्ड मॅन कडे. पाठलाग सुरू आहे. 3-3 खेळाडू बॉलच्या मागे. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघाले. थ्रो लेझी. एवढं लेझी क्रिकेट शोल्डर डाऊन करून इतक्यात जमणार नाही सुधीर सांगतायत. 2 रन बनलेत. प्रत्येक धाव महत्वाचे. जय चिरोबा सांगडे हाच प्रयत्न करतो की मॅच इथूनही शेवटच्या बॉल पर्यंत कशी घेऊन जाता येईल. परंतु एका बाजूला अजनबी स्पोर्ट्स ओले टीमला ऑलरेडी त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये सांगून दिलं होतं की आम्हालाही तेवढीच घाई आहे ही मॅच फिनिश करण्याची, परंतु अजूनही सामना सुरू. 10 मध्ये 11 अशीच काही लढत येऊन थांबलेली आहे. वैभव पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर एक डबल. 2 बॉलमध्ये 2 रन खर्च केलेत. 4 बॉल महत्वाचे आहेत. फ्रंटफुटला गेले, बॅकफुटला आले. टॅपिंग क्रिकेट. 1 रन पूर्ण इझी होते. अजित रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तेज असतात. तेज तरार आपल्याला त्यांना बघायला मिळते. भरपूर एनर्जी लेवल हाय अगदी बघायला मिळेल. संघ पोहोचलाय 43. 9 बॉल 10 ची गरज. चित्र सामना हळूहळू पुढे 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 चाललाय. सध्या जोखमीने भरलेले फटके खेळ नाही आहेत. जेव्हा वेळ होती तेव्हा स्लॉट मध्ये आले बॉल तेव्हा षटकार चौकार जरूर तुम्ही बघितले. अजितचा वैयक्तिक खेळ देखील तेवढाच फार महत्वाचा. 4 षटकार त्याने ठोकले ते चौकारी. थोडा वेगळा प्रयत्न आणि त्यामध्ये यश. बॉल चालला अगदी डीप पॉइंट कडे. डीप कव्हर पॉइंटला हा ठोकलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना चौकार. .47 बनलेत. 8 बॉल शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. गोलंदाज कसं वाचवतील हा सामना हा मोठा प्रश्न, परंतु चकमा खाल्ला होता या बॉलवर. अजितनं सुदैव ऑप्शनच्या जवळून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. 7 बॉल 6. सांगडे संघ मोठमोठ्या टीमना नडण्याची क्षमता हाही संघ ठेवतो. अनेक संघांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे. टेनिस विश्वामध्ये अजनबी स्पोर्ट्स ओले नो डाऊट. बघा सुधीर यशांच्या पाठीमागून बरंच काही तिथे करत असताना हा डॉट बॉल इथे येत असताना अगदी बघू शकतो. सिंगल घेऊन अजितला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, परंतु त्यामध्ये तो अपयशी राहिला आणि सामना बॉल टू रन असा येऊन थांबलाय. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 6 बॉल आणि 6 धावांची गरज. घालू नका. मॅच आपण सुरू करूया. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. भरपूर मोठमोठे मान्यवर अगदी तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. सुधीर या टीमला नेहमी सातत्यानं लीड करतात आणि म्हणून तर म्हणतात ना, मोठं कार्य करण्याची इच्छा मनी बाळगणाऱ्या माणसांना अपयशात देखील आपल्या सहकार्यांच्या कामगिरीचे कौतुक केले पाहिजे. घेतलेली दखल पुढील यशाच्या वाटा मोकळ्या करते. यश अपयश हे दैवविधान असतं, परंतु प्रयत्न हे तुमचे महत्त्वाचे असतात. काल अनुकूल असो किंवा नसो, थोड्याशा प्रयत्नाने यश तुम्हाला मिळतं, परंतु प्रतिकूल काळामध्ये तुम्ही तुमचे मोठे प्रयत्नही उपयोगी तुम्हाला पडतात. परंतु बघायचं आहे ही मॅच 6 बॉल आणि 6 वर येऊन थांबलेली आहे. बॉल टू रन असं समीकरण. एका बाजूला भविष्य घेऊन या मॅच अगदी अमित भोपी हा न्यू यंगस्टर्स या टीमचा, आणि एका बाजूला अनुभवी तेवढाच खेळाडू संतोषजी म्हात्रे. अगदी बघू शकता फिटनेस बघा संतोषजी म्हात्रे.
यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या फिटनेसकडे भरपूर फोकस असतो, म्हणून तर एवढं लॉंग टर्म क्रिकेट आणि हा फटका त्यांचा फेवरेट आहे आणि अगदी स्लॉट मध्येच आला बॉल आणि स्कूप करत असताना ठोकलाय चौकार. नाही तर त्या दिशेनं सेम टू सेम फटक्याने मॅच फिनिश सामना जिंकून दिलाय. अगदी संतोष मात्रे लगातार 2 चौकार. अजित मुंगाजी चौथी सामनाची मॅरेथॉन इनिंग आणि हार्दिक अभिनंदन अजनबी स्पोर्ट्स ओल्ड हार्ड लक या स्पर्धेमध्ये इतक्या दूरवरून आलात त्याबद्दल जय चेरोबा सांगडे तुमचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. रामनाथजी पंडित साहेब आपले शुभरात्री.